मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. चार पैसे यायचं पण पुरायचं नाही ती. त्यातच बसायचं आणि त्यातच उठायचं. त्यात पोरीचा आजार. एक एक पत्र्याचं पान इकून खाल्लं. 15 दिवसात मागची पाखाडी मोकळी झाली. आता करायचं काय? भूक वायट. पार आतडी कोतडी गळ्यात आणती. ठकवून ठकवायचं तरी किती माणसासणी. आणि फसवेगिरीचा पैसा तरी पुरतोय व्हय. मस्त दारूचा धंदा बी करून बघितला. पंक्चरचं दुकान बी टाकून पाहिलं. चपला सुधीक सांधून बघितल्या. व्यवहाराचा आचपेच काय लागना. रातंदिस पोटात भूक वकवकायची. पोट आवून पडून राहायचं. पोटाची आबाळ झाली तशी पोरगी गळाटली. काळी सावळी का असं ना पण नाकेली पोरगी. खात्यापित्या घरी वाढती तर पेठचं माणूस खुळ करती. काय करणार? पोरीचा ताप हटत नव्हता. भयानक गवर फुलल्याला. डॉक्टरकडनं सुई मारीन म्हणलं तर जवळ गिन्नी न्हाय. सारखी दूध दूध करायची. आता कुठं उभं राहायला लागली होती. 4 दात बी उगावलं होतं. 8 दिस चूल बंद. पोर कुठनं तरी कॉरभर भाकरी आणून खायचं. त्यात बायकोचं पोट वाढलेलं. पाणी पिऊन तरी किती दिवस रेटायचं. याड लागायची पाळी नुसती. घरात सारी जर्मनची भांडी. याक पितळचा वाडगा. पोरीच्या दुधासाठी म्हणून मुंबईत घेतल्याला. वाडगा नीट धुवून खिशात टाकला. गेलो यादवाळीला. 35 पैशाला इकला. ज्याला इकला त्याच्यातनंच तांदूळ आणलं. पोरीला शेवटचा घास चारला. डोळं झाकलं तर बापडीनं. चिचचं झाड अंगावरती पडल्यावाणी झालं. बायको तर गुरावाणी आराडली. समदे रात आम्ही उपाशी पोटी रडत होतो. शेजारी पाजारी असले काय नसले काय सारखेच. गरीबाला कुणाचा आधार नसतोया. मराण त्याच्या आसपास फुगडी खेळत असतंय. 2 हातावरती पाखरागत पुरगी आल्याड उचालली. परड्यात नेऊन पुरली. तेवढीच खळभर हक्काची जागा. रातभर तिथं बसून राहिलो. वाटायचं उकरावी माती काढावं सोनवर. घ्यावा मुका. पर काय न करता डोळं गाळत राहिलो. डोळ्यान देखता देवानं नाक कापून न्यावं तसंच झालं. ना भुकची सूद ना कामाधामाची आठवण. एकमेकांना आमचा आम्ही धीर देत होतो. 4-8 दिस गेला असत्याली नसत्याली पोरगी सपनात आली. नाक्याली हसरी. जीव खाऊन हाक मारली. तात्या. का ग सोने? अगं कवाशी आलीस तू? आत्ताच. लई रामलाय सार. काय करू ग ठके? गरिबीनं पिंजलोय बघ समदा. तात्या. तात्या तुला जादू येते नव्ह? मग तू जादू कर. तू काहीही कर. तुला यश येईल. तू कितीही लोकांना फसव. तुला काय होणार नाही. दचकून जागा झालो. जवळ गारठ्यानं काकडल्यालं पोर. उघडच पटकीन लेपट घातलं पांघरून. माझं समदा अंग थरथरत कापत होतं. तसाच उठलो. अंगणात आलो. चांदणं चकाट पडल्यालं. खाटकं बाजलं वर चिचच्या शेंड्यावरती आल्यालं. लांब खाली रामाचा बाण सरकत गेल्याला. किती वाजल्या होत्या ते कुणान ठावं. सरळ अंधारात चांदण्याच्या उजेडात झाडाच्या सावलीतनं वाट काढीत परड्यात आलो. पोरगी जिथं पुरली होती तिथं गेलो. हुनका आवरना. मग खाली बसलो. भुईला कान लावून हाक मारली. सोने. ए सोने. झाडाजवळ काहीतरी हल्लं. तसा दचाकलो. बाईसारखी दिसणारी आकृती माझ्याच दिशेनं आली. घाबरून विचारलं, कोण हाय? सवताची बायको वळकना व्हय. मला वाटलं. काय वाटलं? रात्री अपरात्री उठून आलायचा. आशानं टकुरं फिरल. चला चला घरी चला. मुकाट्याने चला बघू. बरी मी जागी झाली नाही तर गेला असतासा फापलत कुठं तरी. गेलो. निवांत पडून राहिलो. बायको थोपटत राहिली. सकाळी तिला सपान सांगितलं. पोरगे असं म्हणत होती म्हणून. दुनियेला फसवा यश येईल असंच नव्ह. व्हय. माझी पोरगी खोटी नाही बोलायची. खराय. यगडाव तिचं ऐकून बघावं. तेच म्हणतो मी. जादू करून फसवावं.
गावात गेलो. एक दोघांना गाठलं. इनामदार पत्र्याची पानं इकायची होती. एखादं गिऱ्हाईक तरी बघा की. किती इकणार आहेस? इकायची तर 2. सारी इकून पुढं पावसाळ्यात काय करू? बघू इचरीन एक दोघांसनी. दिवस मावळायला आलाच नव्या वाड्यातला नंदू. गरीब स्वभावाचा. हसला की लाल भडक हिरड्या नजरत भरायच्या. काय इनामदार, आलोय तुमच्याकडं. बसला. तंबाखू खात हिकडच्या तिकडच्या गप्पा मारून भुई टोकरत म्हणला. पत्र्याची पानं तुम्ही इकणार आहे असं कळलं. व्हय, काय करायचं अडचणीच्या टायमाला? किती इकणार आहे? खरं सांगू का? सारीच पानं, सोट, दार, चौकटी सकट सगळं इकणार आहे. बेघरांसाठी घरं बांधल्या ती ना तिथं जाणार आहे. नंदाच्या तोंडाला सुटलं की पाणी. बसला अलकट पालकट घालून. बोल, केवढ्या पावतर देणार? ₹300 घेईन. व्हाय व्हाय करता करता 200 ठरलं. ₹125 इसार घेतला. कवाशी देणार सारं? 2 दिवसात देतो की, पण लक्षात ठेवा, व्यवहार तुमच्या माझ्यात झालाय. माझ्या परस्पर बायकोला काय बी बोलायचं नाही. छे, तसं कसं होईल? येतो परवा दिवशी. बायकोच्या हातावरती ठेवलं ₹100. 25 खिशात टाकलं. चलतो. पोराची तू काळजी घे. तू बी तब्येत जप. माझी नका काळजी करू. तुम्ही 2 वक्ताला खाऊन मजेत राहावा. 10-15 दिवसानं येईन बघ. प्रत्येक पाऊल काळजीनं टाकायचं आता. वय निघालो. पिशवीत घरचा वैद्य पुस्तक, जनावराच्या औषधाची टिपणी, दाढी वाढलेली, अंगावरती फाटका सदरा आणि लेंगा, कॅस वाढलेलं. पहिली कफनी शिवली. बऱ्यापैकी काठी इकत घेतली. निघालो गावोगाव हिंडत. कुठंतरी देवळात थांबायचं. आयाबायांनी भाकरी कालवण दिलं तर ठीक, नाहीतर हाटीलात खायचं. चा मागून प्याचा. आशीर्वाद द्याचा की निघायचं मोहर. बहानामती, चिटूक, भूताखेताचं उतार, बाहेर वंशाच्या भानगडी, 17 लडबडीचं ज्ञान उपजत, माणसाचा चेहरा वाचायची सवय. 4 मैल गेलो आसन नसन. पिशवीतनं माळ काढली, गळ्यात घातली. केदारेश्वराकडं तोंड करून हात जोडलं. देवाची मदत मागितली. कडेच्या लिंबाखाली 2 बायका म्हसरं राखत बसलेल्या. त्यातली एक म्हातारी म्हणली, बुवा कुठलं व तुम्ही? लांब हिमालयाकडचा हाय. बया, लय लांब आलायसा की जणू. आडाणी माणसाचं कल्याण करायला. आजी, तुमची म्हस मनासारखी दूध देते का? तीच तर अडचण हाय बाबा. 2 महिन्यांपूर्वी इली. काल पुनवला आटली बघा. करणी केल्या आई तुमच्यावर, ह्या म्हशीवर. करणी आणि कुणी? बसलो सावलीला. पिशवीतनं काचेचा गलास बाहेर काढला. त्यात माती भरली. उदबत्ती तळाला पीळ मारून त्यात खवली. वर शेंड्याला थोडी मोडली. आई, करणी करणाऱ्याचं नाव नाही सांगणार, घर दाखवणार. बरं, हिथं वाटत कुठं? घरी चला, 4 घास खावा. मी बी तेच म्हणणार होतो. तिनं बापडीनं पोटभर जेवायला वाढलं. मग बसलो मोहर उदबत्तीचा गलास घेऊन. आई, जरा पाणी आणा. भोवती 7-8 बाया जमा झालेल्या. शेजार बाजारच्या. साऱ्यासनी हात जोडलं. मालकिणीशिवाय कुणी थांबू नका असं सांगितलं. गेल्या बायका घाबरून. मी बी पाणी हातात घेतलं. मंत्र म्हणला. आई, आता उदबत्ती फिरल. जिकडं तोंड वळल नि थांबल त्या घरातल्या बाईनं करणी केल्या असं समजायचं. म्हातारी हनुवटीला हात लावून बसल्याली. म्या मंत्र म्हणून ग्लासात पाणी वतलं तसं त्या मातीत मुरलं. उदबत्ती लागली फिरायला. म्हातारी भूत दिसल्यावाणी चक्रावली. 2 येडं काढून उदबत्ती थांबली तशी त्या रोखानं बघत म्हणली, तरी मी म्हणत होती त्या वंचाळीनच म्हशीवरती करणी केली असणार. वरडू नका आई. लिंबू भारून पुरा बंदोबस्त करतो बघा. करा. मी बी लय वैतागल्या बघा बाबा. म्हशीला बी औषध देतो. 15 दिवस तिला मतीर मारल्याला कणकचं गोळ चारा. येत्या बघा दुधावरती. बरं झालं देवा तुम्ही आलासा. सारं तैट करून टाका. मी बी लय भरामली या बघा. सगळं करतो. तुमच्या मनासारखं करतो. पण ₹50 घेईन. वय दिन. 50 दिन. पाहिजे तर 4 दिवसांचा शिदाबी बांधून देईन. मुलखात दुष्काळ असला तरी आमच्यात नाही. हिरीला अजून बी मुबलक पाणी आहे. मी मनातनं खुश झालो. बाईला 4 लिंब भारून दिली. 1 गोठ्यात पुरायला सांगितलं. 2 म्हशीच्या गळ्यात बांधायला लावली.
एक करणी करणारणीच्या घराकडं फेक म्हणलं. आसपासच्या आयाबायांना माझी कीर्ती कळली. कुणाचं पोर तापलं होतं, कुणाला रात आंधळ झालं होतं, कुणाचं शेरडू चरतच नव्हतं, कुणाला लागीर झाली होती. याका चढ याक पेशंट. 2 दिवसात 200चा गल्ला जमला. सुटलो साऱ्यासने आशीर्वाद देऊन. धंदा चांगलाच चालला होता. पहिलं झकासपैकी घड्याळ घेतलं. मस्तपैकी रमून गेलो. त्या नादात महिनाभर काय घराकडं वळलो नाही. मनात म्हणलं बायकोला पैसे पाठवावं, पण पोचलं तर बरं, नाहीतर आपलं बूड कुठे एका जाग्यावरती हाय. लोकांसनी फसवून पैसे मिळत होतं, पण समाधान नव्हतं. रात्री देवाच्या दारात पडलं की लय वाईट वाटायचं. ठकून पैसे मिळवतोय आपण, पाप लागल. मन नको ते चितायचं. पण पोरगी आठवायची. पुन्हा सकाळी उठून दुसरं गाव गाठायचं. एकदा लयच आठवण यायला लागली पोराची. निघालो घराकडं. कफनी काढून पिशवीत ठेवली. पहिली कापडं घातली. खाऊ घेतला. बायकोला पाताळ घेतलं. मटण आणि बाटली घेतली. गाठलं गाव. रिकाम्या चौकशा करणारी भेटली की वाटत. देवच्या आर कुठं फरारी झाला होतास का? फरारी हुया म्या काय खून पाडला नाही कुणाचा. तसं नव्ह. मग कसं? ल्याकानं तुम्ही काय करता, कुठं जाता विचारतोय का आम्ही कवा? कशाला माकाड काय बोलतय? गेलं नाकाड झुलवीत. मला बघून पोराला तर लय आनंद झाला. पळत येऊन चिकाटलं. हातावरती शेव चिवड्याचा पुडा ठेवला तसं खुश झालं. आई कुठाय? बाळाजवळ. आपल्याला बाळ झालंय. आईला चकारलोच. बायकोचं दिस भरल्याचं ध्यानातच नाही. गेलू जवळ तिच्या. बाळाला घेऊन ती पडली होती जागीच. माझा सुगावा लागताच पटकिरण उठली. चेहऱ्यावरती 10 मुलखाचा टवटवीतपणा. कवाशी आलासा? आत्ता चालूय. 2 दिवस झालं सारखं सपनात येतायसा. कधीशी झालीस बाळांतीन? तुम्ही गेल्यावरती 7व्या दिवशी. बाळाला जवळ घेतलं. अक्षी गोरपान. मेलेल्या पुरीवाणी चकचकीत डोळं. रडणं नाही, कुडणं नाही, एकदम निवांत. एवढं दिवस कुठेशी होतासा? फिरतोय गावं. तुझी वडाताण झाली असणार बघ. नाही, तुम्ही दिलेल्या पैशातनं अजून बी 10 रुपये शिल्लक आहे ती. कमाल हाय बाय तुझी. हे ठेव पैसं. एवढं पैसं? व्हय, धंदा तिजीत चाललाय. मटाण आणलंय बघ, ती बाटली आमच्यासाठी. कशाला असलं एक घेतायसा बरं? गंमत आपली. बरं झालं पोरगी झाली. आपल्या सोन्याला जोडीदार मिळाला. नाव काय ठेवताय? 2 दिवसानं करू की बारसं. चांगला पिकर लावतो. घालूया पोळ्याचं जेवण 10 माणसासनी. माईला आपण तरी कवा आनंद साजरा करायचा. बायको खुश झाली. बाळाला झोपून स्वयंपाकाला लागली. लय दिसातनं समाधानानं जेवलो. दोघं बी रातभर जाग. सुख दुःखाच्या गप्पा चाललेल्या. कोण आलं होतं गावातलं चौकशी करायला? तो नंदाजीराव 7-8 वेळा येऊन गेला. पैसे परत मागत होता. तू काय म्हणलीस? काय नाही, तुम्ही जाणं आणि ते पैसे जाणं. शाब्बास. आणखी कुणी काय बोललं का? नाही, बायका गतकाया काहीतरी घालून पाडून बोलत्या त्या. त्यांच्याकडं ग कशाला ध्यान द्याचं? बाळात पण कुणी केलं तुझं? सारजा काकून आणि चंपानं. त्यासने चोळ्याची खण घ्यायची आठवण कर. वय वय, घ्यायलाच हवं ती. जीवच वाचवला त्यांनी माझा. काय शेजारी पाजाऱ्यासनी जाळायचं आहे वय तकडं नेऊन. बारसं थाटामाटात केलं. 30 रुपयांची तर दारूच वाटली. 7-8 जणांनी पोळ्यांचं जेवण घातलं. कधी नव्हं त्या माणसं जवळ आल्याली. देवानं शिकवल्यावाणी चांगलं चांगलं बोलत होती. दुसऱ्या दिवशी मी हलणार तर आदल्या दिवशीच नंदाजीराव आलं. काय देवजी पाटील, या बसा बसा. पत्र्याची पानं राहिली, निदान पैसे तरी द्या आमचं माघारी. मी पोतं टाकलं. त्यावर नेहमीसारखा देवाचा टाक ठेवला. चिलीम घेतली आणि गांजा माळायला सुरुवात केली. हे बघा इनामदार, मी वायट माणूस. हिथं बसून 2 मैलावला माणूस बहानामती करून मारतो. चिटूक करून एकाचं घर बसवतो. ही चुन्याची डबी. अल्ला मंतर कोल्ला मंतर कलकत्तेवाली बंगाल की जादूवाली आभाळातनं आली नि कोपऱ्यात जाऊन बसली. छू! डबी गायब झाली. तसा नंदो आणखीनच दचकला. इनामदार, मनात आणलं तर 2 मिनिटात मी तुम्हाला बी गायब करीन. उठा, पोरा बाळाचं धने हायसा तुम्ही. काय बोलतोय नंदबा? उठला, गेला. ती पुन्हा काय फिराकलाच नाही. कुणाजवळ तरी म्हणत होता, माणूस हाय व्हय त्यो.
झुटिंग नुसता. पैसे गेलं कोंबडायच्या ढात. कुठं सुखासुखी जीवाला आपदा करून घेतायचा फुकापायी. असली तऱ्हा. याजानं आणलेलं शेडजीचं पैसे बी भागिवलं. मी फिरत होतो. कफनी घालून गावोगाव मिरवत. 10 अंदाजातले 4 खरे ठरत होते. विश्वास वाढत होता. 4 पैसे बी मिळत होते. पण लक्ष लागत नव्हतं. चिमणी एवढी पोरगी छाताडात रुतली होती. 8 दिवसांपासून एकदा तरी त्याला भेटल्याशिवाय चैन पडत नव्हता. एकदा होऊ नये ते झालं. बारामती साईडकडं फिरत होतो. दिसाला 30-40 रुपयाला मरण नव्हतं. वरचं जेवण बी बाहेरच निघायचं. पुन्हा झोपायला गादी, आंघोळीला गरम पाणी. एक कावीळ झाल्यालं 7-8 वर्षांचं पोरगा आणलं की त्याच्या बापानं माझ्याकडं. आता का कळतंय मला त्यातलं? पोराला नीट तपासलं. काळ्या मिट्ट पोराचं डोळं पिवळं चुटूक पडलेलं. हातापायांच्या तर काड्या झालेल्या. सरळ सांगितलं डॉक्टरकडं न्या म्हणून. तुम्ही देव ऋषी आणि डॉक्टरकडं न्या म्हणतायसा. काय बोललो नाही. नुसतं बघितलं. पिशवीत हात घालून पुस्तक चावून बघितलं. तुळशीची पानं, मिरं, शेंदूर खलून पाजायला सांगितला. मोहर 10ची नोट टाकून माणूस निघून गेला. मला मात्र रातभर झोप नव्हती. दिवा लावला. पुस्तक उघडलं. सुजलेल्या भागावरती लावायचं औषध मी पोटात ढकलायला सांगितलं होतं. त्यात शेंदूर. एक कण पोटात गेला तर माणूस मरतय. कवळ्या पोराचं तर कसं हुयाचं आता. अंधारात पाहायचं तरी कुठं. रातभर विचार करण्याच्या नादात पहाटेचा डोळा लागला. सकाळी दारावरती धडधड. पायातनं तर वारच गेलं. लय मार खावा लागला माणसांचा. मस्त समजून सांगतोय पण कोण ऐकतोय माझं. शांतपणे सगळं सोसलं. जोळी सावरीत बाहेर पडलो. एका निरपराध जीवाच्या जीवाशी आपण खेळलो. वाईट झालं. असं हुया नको होतं. तडक घरला आलो. तसाच कपनीवरती माणसं बघायला लागली. बुवा झालायस काय र? व्हय, तुम्हाला हुयाचंय का? छे, काहीतरीच काय. घरात बायको नव्हती जाग्यावर. थोरलं पोरग बी नव्हतं. बाळ निवांत पाळण्यात झोपल्यालं. देवावाणी गाड. कफनी काढल्या आणि हातपाय धुतलं. पाणी पेलो. तिथंच लेपटा हातरून पडलो. बायको आलीच पाण्याचा हंडा घेऊन. लवकर आलासा? व्हय, पोराच्या आठवण या लागली ग. तो किरड्या कुठं गेला? साळ बिळत गेला असल. नुसत्या हुदुड्या मारायला पाहिजे त्याला. काम नक दारू उघडं टाकून कुठं भटाकतय बघा की. कोण काय नेतय? काय हाय न्यायला? चोरीचा रगड माल हाय घरात. मजी माणसं हाय ती व्हय. काय बी उठवत्या ती. लोक म्हणत्या ती देवजी चोऱ्या करतो. नाहीतर कशावर घर चाललंय. कोणचा पुचकीचा म्हणत होता. आता कुणाचं नाव सांगू? सारी मोठी कुळ गावातली. नाव तरी सांग की. चोरी कशी असते त्यांना बी धावतो एकदा. बायकोनं फटाटा नावं सांगितली. मी बी चाट पडलो. सौताला श्रीमंत समजणाऱ्यांची औलाद मलाच खोटं ठरवीत होती. ह्यांनी गोरगरिबासनी लुबाडून पैसे कमिवलं तर कष्टाचं. आम्ही रगात आटून कमिवलं तर खोटं, चोरीचं. वार न्याय. डोसकं लयच तापलं. चहा पेलो तवा बरं वाटलं. ते दळणाचा डबा उचलून निघाली. कुठं ग? इथे जरा चक्कीत न जाऊन. थांब, मी आणतो. तू तरी किती ग तरास घेणार. उचलला डब्बा. गाठली गिरण. 17 माणसं तिथं. डबा ठेवायला फळकूट मोकळं नाही. सदा कणसे आपला राजा माणूस. गरीब असून बी गरीबासनी धार्जिन. फळकुटाखाली डबा ठेवून बसलो बाहेरच्या बाजूला बिडी फुकत. कोण काय म्हणतोय ह्याचा अंदाज घेत. माणसं येत होती, जात होती. गिरण तावा तावा न भगभगत होती.